साईबाबा चरित्र हे साईबाबांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी आणि धार्मिक ग्रंथ आहे, ज्यामध्ये त्यांच्या जीवनातील चमत्कारिक कथा, उपदेश आणि भक्तांवर केलेल्या कृपादृष्टीचे वर्णन केलेले आहे. हे चरित्र श्री हेमाडपंत यांनी श्री साई सच्चरित्र या नावाने मराठीत लिहिले. साईबाबांचा जीवनकाल शिर्डी या गावात झाला, जे आज एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. साईबाबा चरित्राचे प्रमुख भाग: साईबाबांचे बालपण आणि जीवनाचा प्रारंभ. साईबाबांचे जन्मस्थान, जन्मतिथी आणि बालपणाविषयी माहिती अत्यंत मर्यादित आहे. त्यांचे बालपण एका रहस्यमय पार्श्वभूमीत झाले असे मानले जाते. शिर्डीत आगमन आणि जन्म. साईबाबा शिर्डीत पहिल्यांदा एका निमाच्या झाडाखाली ध्यानमग्न अवस्थेत दिसले. तेथेच त्यांचे वास्तव्य सुरू झाले आणि त्यांनी आपल्या अनोख्या मार्गाने भक्तांना आपल्याजवळ आकर्षित केले. साईबाबांचे उपदेश आणि शिकवण. साईबाबा भक्तांना प्रेम, क्षमा, करुणा, आत्मज्ञान आणि परमेश्वरावरील श्रद्धा या मूल्यांची शिकवण देत. त्यांनी भेदभावाचा त्याग करून सर्वधर्म समभावाचे एक आदर्श उदाहरण निर्माण केले. साईबाबांचे चमत्कार. साईबाबांनी भक्तांच्या अडचणींवर अनेक चमत्कार केले आहेत, जसे की आजार बरे करणे, तात्काळ अन्न मिळवून देणे, अपघातांपासून बचाव करणे इत्यादी. या चमत्कारांना भक्तांनी त्यांच्या कृपेचे प्रतीक मानले. समर्पण आणि भक्तिभावाचे महत्त्व. साईबाबा भक्तांना सदैव समर्पणाच्या मार्गावर राहण्याचा उपदेश करत असत. त्यांची शिकवण अशी होती की भक्ताने सत्यतेने आणि निस्वार्थी भावनेने परमेश्वरावर श्रद्धा ठेवावी. महासमाधी. साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी महासमाधी घेतली. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या शिकवणींनी भक्तांच्या जीवनावर प्रभाव टाकत आहे. साई सच्चरित्राचे वाचन आणि श्रद्धा. साई सच्चरित्राचे वाचन हे श्रद्धेचा एक महत्त्वपूर्ण भाग मानले जाते. त्यामध्ये बाबांचे कार्य, उपदेश आणि भक्तांच्या जीवनातील परिवर्तनाचे अनुभव वाचकाला समर्पणाच्या मार्गावर घेऊन जातात. साईबाबांचे चरित्र हे प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या शिकवणी आजही लाखो भक्तांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. साई सच्चरित्राचे महत्त्व आणि उपासना पद्धती. साई सच्चरित्र वाचन करणे अनेक भक्तांसाठी एक प्रकारची पूजा आहे. साईबाबांनी सांगितलेल्या सादगीच्या आणि भक्तीच्या मार्गाने चालण्याचा मार्ग दाखवण्यासाठी हेमाडपंत यांनी हे ग्रंथ तयार केले. साई सच्चरित्र वाचनासंबंधी काही प्रचलित पद्धती आहेत ज्या भक्त साईबाबांच्या आशीर्वादासाठी नियमितपणे आचरणात आणतात. सप्ताह वाचन. भक्त हे ग्रंथ 7 दिवसांत संपूर्ण वाचण्याचा संकल्प करतात. वाचन दररोज प्रार्थनेने सुरू करून 7व्या दिवशी संपूर्ण ग्रंथ समाप्त केला जातो. हे वाचन सातत्याने केले जाते, विशेषतः एखाद्या मनोकामनेच्या पूर्तीसाठी. रोजचे वाचन. काही भक्त दररोज एक अध्याय वाचून त्यातून प्रेरणा घेतात. हे वाचन त्यांच्या दैनंदिन उपासनेचा एक भाग बनते, ज्यातून त्यांना बाबांच्या शिकवणुकीच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात करता येतात. प्रार्थना आणि आरती. शिर्डीच्या साई मंदिरात 4 वेळा आरती होते: काकड आरती सकाळी, मध्याह्न आरती, धूप आरती संध्याकाळी आणि शेवटची शेज आरती. साई सच्चरित्र वाचनासह ही आरती करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या आरतीमध्ये भक्तांचा मनोगत आणि समर्पण बाबांसमोर पोहोचते. भक्तांच्या चमत्कारिक अनुभवांचे वाचन. साई सच्चरित्रामध्ये हेमाडपंत यांनी स्वतःचे तसेच अन्य भक्तांचे अनुभव लिहिले आहेत, ज्यामुळे हे चरित्र अत्यंत हृदयस्पर्शी झाले आहे. बाबांनी आपल्या भक्तांना दिलेला आधार आणि त्यांच्या जीवनातील घडलेल्या चमत्कारिक घटनांचा उल्लेख यात आहे. नामस्मरण आणि श्रद्धा. साईबाबांनी सबका मालिक एक, सर्वांचा परमेश्वर एकच आहे, हे तत्व मांडले. त्यांनी सांगितले की भक्ताने नामस्मरण, प्रार्थना आणि सद्गुणांचे पालन केले पाहिजे. त्यांच्याद्वारे सांगितलेले श्रद्धा आणि सबुरी, धैर्य हे साई भक्तांच्या जीवनातील मार्गदर्शक सिद्धांत बनले आहेत. साईबाबांचे संदेश आणि भक्तांच्या जीवनावर प्रभाव. साईबाबांनी दिलेले काही महत्त्वाचे संदेश हे एक पवित्र जीवन जगण्याचे मार्गदर्शन देतात. ते स्वतः अत्यंत साधे आणि निर्लस जीवन जगले व भक्तांना सत्य, श्रद्धा आणि धैर्य यांचा मार्ग दाखवला. साईबाबांच्या शिकवणीने भक्तांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवले आहेत. त्यांच्या शिकवणीने भक्तांमध्ये आत्मविश्वास वाढवला,
संकटांमध्ये स्थिरता आणली आणि श्रद्धेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा दिली. साईबाबांचे अंतरंग आणि सर्वधर्म समभाव. साईबाबा स्वतः एकदशनिशाणीतील साधू होते, ज्यांनी कोणत्याही धर्माची विशेष ओळख स्वतःला दिली नाही. त्यांचे जीवन, त्यांचे आचरण आणि शिकवणींमध्ये हिंदू मुस्लिम समभावाचा सुंदर संगम होता. त्यांनी सांगितले की देव कुठल्याही रूपात आहे, फक्त भक्तांनी आपली भक्ती आणि श्रद्धा मनातून प्रकट करावी. साईबाबांचे अखेरचे शब्द आणि त्यांचा अर्थ. महासमाधीपूर्वी साईबाबांनी त्यांचे विचार आणि उपदेश भक्तांना सांगून ठेवले. त्यांचे अखेरचे शब्द होते, सर्वांवर प्रेम करा, त्याग करा, परोपकार करा. त्यांच्या या शिकवणीने भक्तांना परोपकार आणि सर्वांच्या कल्याणाचा संदेश दिला, जो आजही लाखो भक्त पाळतात. साई सच्चरित्र वाचनाचे फायदे. साई सच्चरित्राच्या वाचनाने भक्तांना मनःशांती, संयम आणि विश्वास मिळतो असे मानले जाते. यातून भक्तांमध्ये सकारात्मकता आणि भक्तिभाव जागृत होतो. तसेच भक्तांना त्यांच्या समस्या, दुःख आणि त्रासातून मार्ग मिळतो अशी श्रद्धा आहे. साई मंदिरांची प्रसिद्धी. साईबाबांचे सर्वात प्रसिद्ध मंदिर शिर्डीत आहे, जेथे दरवर्षी लाखो भक्त त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात. शिर्डीमध्ये बाबांची समाधी, मूर्ती आणि त्यांच्या वस्तू पाहून भक्तगण भावपूर्ण वातावरणात दैनंदिन आरती, वाचन आणि पूजा करतात. आज भारतातील विविध राज्यांत आणि जगभरातही अनेक साई मंदिरांची स्थापना झाली आहे, ज्यात बाबांच्या शिकवणींना जपले जाते. साई सच्चरित्र. भक्तीचा प्रवास. साई सच्चरित्र हा भक्तांच्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. हे चरित्र भक्तांना आत्मसंयम, समर्पण आणि श्रद्धेच्या मार्गावर नेते. साईबाबांचे शिकवण भक्तांना त्यांच्या जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी सहाय्य करते आणि त्यांना एक शुद्ध भक्त बनवण्याच्या दिशेने प्रेरित करते. साईबाबांच्या शिकवणीतून भक्तांना स्वतःच्या जीवनात शांती, सच्चाई आणि त्याग शिकण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांचे चरित्र आजही भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. साईबाबा, गजानन महाराज, माणिक प्रभू यांचा उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये मिळतो. या चरित्राचे अध्याय आपणास आमच्या YouTube चॅनलला ऐकावयास मिळतील. धन्यवाद.